पण प्रयत्न करायचा असतो. आणि ज्याची पाठी एकदम स्वच्छ आहे ना त्याच्यावर लगेच उमटलं जातं, म्हणजे त्यांची अष्टसाध्वी भाव लगेच होतात. हे त्याचं लक्षण आहे. चाल असो, भाग्यवान आहे. पण गणेश भाऊ, तुमच्यामुळं हा सत्संग तुमच्या घरामध्ये खूप आनंद वाटतो आम्हाला. आम्ही फिरताना आमच्या छातीत हात लावून सांगतो, माझे गणेश भाऊ पण हो ना, का एक माणूस म्हणून आता वागतोय. मग पहिले तुम्ही माणूस नव्हते का? माणूस होते, पण त्यातलं कर्म माणसासारखं नव्हतं. बघा तुम्ही, पहिले तुम्ही तेच होते, पण तुमचं कर्म चुकत होतं. आणि तेवढंच संतांनी जोडून दिलं की राजा, तू असा काही व्हायबल होऊ नको, तुझी ओळख तू कर. आणि तुमची ओळख तुम्हाला झाली, आणि ते ओळख करण्याचं हे ज्ञान आहे. म्हणून आता ह्या ज्ञानावरती आपण इतकं एकरूप व्हायला पाहिजे. भाऊने आता दृष्टांत दिला, थोडासा मी त्याच्यावर बोलतो. एक लहान लेकरू ताई यात्रेला घेऊन गेली, आणि त्याची ताई तिकडे त्या वस्तू बघत असताना म्हणले पदर सोडू नको. ती इकडे तिकडे बघत राड गाडगन पदर सुटला. आणि दुसरी एक बाई आली, ती बघत होती, त्या बाईचा धरला पदर, आणि ती तडा तडा चालली. झटका पाडला. म्हणले कसं काय गड? अरे म्हणले लेकरू कोण होतं? त्या बाईला बघितली, माझी आईने एवढं रडायला लागलं. त्या बाईने त्याला नादी लावण्यासाठी खाऊचा पुडा दिला, फेकून दिलं. गाडी दिलं, फेकून दिलं. कपडे घेतले नवीन, फेकून दिले. मग त्यांनी शांत होऊन सांगितलं, याला अनन्य म्हणतात. माझी आईच मला पाहिजे. आपलं तेच झालं महाराज. संतांच्या महावाक्यावरती विश्वास एवढा पाहिजे ना, कारण संत हे भगवंत आहे. तुम्ही त्यांच्या शरीराकडे बघू नका, त्यांच्यात असणारा परमात्मा बघा. का देव होऊन का आला? कारण निर्गुण निराकार परमात्मा तुम्हाला दिसत तो सांगल काय? मग तुमचं समाधान करण्याकरिता बघा, अज्ञान वर्गाच्या राती हो कष्टले संसार शिने, आणि त्याला आवाज देण्यासाठी श्रुती स्मृती वेद यांनी खून केलेली त्याला नाम म्हणतात. खूप मजा आहे. आणि समजा आता तुम्हाला सगळं समजतं. एवढा अवघड प्रपंच आपण करतो आणि सोपा परमार्थ करत नाही. फक्त आपण काय झालं, त्याच्या नादी लागल्यामुळे लवकर इकडे वृत्ती तयार होत नाही. आणि ते लहान लेकरू खेळ सगळं फेकाफेकी केले, पण शांतने झालं. ते शेवटी अलाउन्सिंग झाली. आईने पाठीमागे लेकरू नाही. मग तिथं बरेच लेकरं होते, कोणाला तरी घ्यायचं आणि तिने शांत राहायचं नाही ना. ती धाय मुकलून रडते, बाळ तिकडे रडतं. तेवढ्यात तिकडून एक ताई चालल्या. म्हणजे खावं रडतात. अहो म्हणले माझं बाळ हरवलं. म्हणजे अशा अशी कपडे, म्हणले हो अशा अशी उंचीत, हो अशा अशा रंगात, हो जाऊ म्हणले. पुढं पोलीस स्टेशन आहे ना, तिथं उभं आहे म्हणले, रडतंय म्हणले. बघा तुम्ही आता गंमत बघा बरं महाराज. अष्टसात्विक भावाचं वर्णन आहे. आणि आई गेल्याच्या नंतर अगोदर ती रडत होती, पण भेट नाही झाली म्हणून दुःखानं रडत होती. बाळ रडत होतं, पण आई भेटत नाही म्हणून दुःखाने रडत होतं. जेव्हा आईने बाळाला बघितलं आणि बाळाने स्टेजवरून आईला बघितलं, त्या बाळाने बिनधास उडी मारली. पुढे पडतो माहीत नाही, आईनं झेललं. समजतं ना? मग आता का रडावं त्यांनी? अरे हुकचूक झाली होती बाळाची आणि आईची. ती भेट झाल्याचे त्या आनंदाचे अश्रू येते. आणि तुमची आमची हुकचूक झाली. देव तिकडे मी इकडे. पोलीस स्टेशन जोडलं ना, तिकडे अलाउन्सिंग करून त्याचं माझ्या साधूने तुम्ही आम्हाला जोडलं ना, हो मग हा आनंद होतो. अष्टसात्विक भावजी झाले ना, नवीन म्हणतील हे काय कोणता परमार्थ आम्ही आयुष्यात का करून आलो. याला भक्ती म्हणतात महाराज. कारण आतापर्यंत दुःख भोगत होता आपण. स्थिर होतो भाव तयार होतोय, मला माहिती आहे. त्याच्यामुळं जास्त भावात मी जात नाही. फक्त एक कळावा तळमळी नका. भाऊनी तेच सांगितलं, महाराजांनी तेच सांगितलं. मी काही वेगळा सांगायला बसलो नाही. फक्त चला आता. ते मी म्हटलं नवनाथ भाऊ बसा, शेंडे महाराज बसा. ते म्हणले अण्णा तुम्ही बसा. म्हणून दौंडी तीच आहे, त्याच्या पलीकडे नाही आहे. तर मग इथं सांगितलं ना, आता अनन्य चिंत्य येतो माहे जना. जे लोक, जना म्हणजे जे लोक, अनंतेने म्हणजे अनंत यंत्यो, महा म्हणजे माझे, परिपासते म्हणजे अनन्यने चिंतन उपासना करतात. या सरळ श्लोकाचा अर्थ खाली दिलेला आहे. माऊली म्हणजे भगवंताला काय सांगायचं. धृतराष्ट्राचा एक श्लोक याच्यामध्ये बघा बरं का. दुर्योधनाचे 7 आहे, संजयचे 32 आहे, अर्जुनाचे 84 आहे, आणि भगवंताचे 574 श्लोक आहे. मिळून 700 श्लोक. ज्याचं त्याचं मंडन त्याच्यात म्हणजे मत मांडले. पण भगवंताने सगळं समजून घेतलं आणि उर्वरित त्याचं खंडन करून, कारण अर्जुन सुद्धा आवाज झाला. देवा म्हटले तू काहीच बोलत नाही रे. मी एवढं सांगितलं पाप होतं, हे मरतील, पाप तू माझ्यापासून बाजूला जाईल, तू काही बोलतच नाही. नक्कीच तू शहाणा आहे, तू देव आहे ना.
पण एक लक्षात घे, तूच माझं हित करणार आहे, माझा मी गुरु केलेले तुला मनातून देवा, आणि तूच मला फक्त रस्त्याला लावू शकतो. आता युद्ध करू का नको करू तू ठरव, मला माझी बुद्धी भ्रमिष्ठ झाली बघ. आणि मग भगवंताने महाराज आणि 574 श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला ते ज्ञान सांगितलं आणि त्याचा तो भ्रम निघून गेला. आणि मग त्याच्यानंतर त्याने युद्ध केलं. त्याने युद्ध केलंच नाही, ते फक्त शरीर संबंधाचा तो क्षत्रियाचा धर्म. आणि आमचा काय धर्म आहे? मग आमचाही तोच धर्म आहे, स्वस्वरूपी राहणे. बघा बरं का, अंतराच्या माध्यमातून स्वस्वरूपी राहण्या सर्वांचा धर्म एक आहे. आणि शरीराच्या संबंधित धर्म अलग अलग असेल. कोणी शेती करतं, कोणी नोकरी करतं. पण मी नोकरी करतो, मी असा ते तसे, हे भाव वजा करा. आणि म्हणून साठी त्यांनी सांगितलं, जे लोक अनंतेने म्हणजे अगदी अनन्य, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा पांडुरंग, बस देवा तुझ्याशिवाय मला कुणी. जसं ते लहान लेकरू, किती काही बाईने खायला दिलं ते राहिलं नाही. ती बाई म्हणली वेळाच आहे, गरीबाचं दिसतं, एवढं खाऊ दिला फेकून देतं. पण एक सुज्ञ बाई म्हणली, ताई तू किती दिलं त्याला महत्त्व नाही, त्याची आई त्याला महत्त्वाची आहे, म्हणून ते थांबत नाही. आणि आम्ही काय झालं, आमचं काय झालं, थोडं खेळायला लागलो. कोणी मोठीच्या नादी लागलं, कोणी खेळण्याच्या नादी लागलं, कोणी माती भरतं, म्हणजे खेळ, लहान लेकरांचा खेळ, ते नादी लागले. जे नादी लागतच नाही ना, आई हातातलं काम टाकते, त्याला कुशीत घेते आणि त्याला फक्त ते प्रेमाचा पानात असते, ते शहाणा आहे, त्याला अनन्य म्हणतात. असं जे लोक, म्हणजे आता जे म्हणजे तुम्ही आम्ही कोणी असू शकतं काय, माझ्यासारखा ठराविक का कोणी, जे लोक व्यापक, जे लोक अनंतेने म्हणजे अगदी अनन्य होऊन माझं चिंतन करून उपासना करतात. बघा बरं का, चिंतन कशाच करायचे माहीत झालं आणि ती उपासना आहे. हो, उपासना सगळे करत होते, उपास धरतात, काय करतात, डोळे झाकून बसतात, पण चिंतन होत नाही ना महाराज. मग चिंतन होण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे ना, ते साधूने तुम्हाला दिलं. आणि अशा चिंतन करून जी उपासना आहे, पण ती कशी अनन्य, बस याच्या पलीकडे नाही. आणि याच्या पलीकडे नाही महाराज. तुम्ही जर शोधित असले, हा भ्रम आहे आपला. रस अनेक आहे, जोपर्यंत अमृत रस मिळत नाही तोपर्यंत अनेक रस चापसा. पण अमृत रस मिळाल्याच्या नंतर माझ्यासारखा जर म्हणणार अजून तिकडं काहीतरी रस आहे, हा भ्रमिष्ठपणा आहे तुझा. अमृत हे अमर करतं, मेलेलं जिवंत करतं, आणि हे रस फक्त तात्पुरता आनंद देतं, पण त्यांच्यात ती पावर नाही. आणि ते मिळाल्याच्या नंतर जर आपला विश्वास त्याच्यावर बसला नाही तर कोणाचे काय गेले बाबा. हो, आपलेच आपण नुकसान करून घेतो. आम्ही तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी इथं बसलो नाही. हा एक संतांचा पंथ आहे, रस्ता, आणि अनादिकालाचा आहे. अनादिकालाचा म्हणजे पृथ्वी, म्हणजे पंचमहाभूत नव्हते, पृथ्वी आप तेज वायूने आकाशी नसताना जे शून्य अवस्थेत जे स्वरूप होतं, त्याने एक कल्पना केली, त्याला एकट्याला कर्मना म्हणून त्याने एकच शिवोम, एकाचा अनेक व्हा, तो ब्रह्म विष्णू महेश, आणि तो ओंकार आहे. आपण ओंकाराला नमस्कार करतो. ओंकाराला नमस्कार करीत असताना तो ओंकार बघता बघता त्याच्यामध्ये माझं परब्रह्म बघायचं, ही रीत आहे करण्याची. ओंकार डोक्यात ठेवायचं नाही. साखर हे शब्द डोक्यात ठेवायचे नाही. या शब्दाने साखर ज्याचा निर्देश केला, दुकानातून ती पांढरी रावळ साखर आणायची, मग चहा होतो. हे शब्द हो तिथपर्यंत पोच आपल्याला घेऊन जातील, आणि तिथे गेले की शब्द टाकून द्यायचे, साखर घ्यायची. नुसते शब्द घेऊन येण्यावर कधी चहा होणार नाही. लक्षात घ्या, इतका बारकाईचा परमार्थ आहे. आणि तुम्ही यात आलात, भाग्यवान आहे. आज नवनाथ भाऊसारखे कीर्तन करतात, आमच्यासारख्याला छातीला हात लावून आम्ही सांगतो. भागीनाथ भाऊ करतात, इथं गजानन भाऊ आहे, वाल्मिक भाऊ आहे. हो, आणि एकदम गणेश भाऊचं तर आपलातून काम झालं. ते जर निघले ना, कुत्रे बाजूला पळत होते तर माणसं काय लिहितील. आज अशी परिस्थिती झाली, भाऊ गणेश भाऊ चहा घेऊन जा ना, उचलून घेतलं राव. आणि काय केलं फक्त त्यांनी, फक्त संतांचा मार्ग पत्करला. आता त्यांचा शेवट गोड होणार आहे, टिकवायचं महाराज. आणि टिकलं ते. आता आम्हाला भरोसा आला तुमचा. मस्त सत्संगात राहते. यांना मी नेहमी सांगतो की जात हे येतील, मस्त संगत करा, साधना करा, तुम्ही बैठकी करा, असो बरं का महाराज. आणि त्या बरं का, त्या म्हणजे कोणत्या, अनंतेने जे चिंतन करून जी उपासना आहे, त्या चिंतन करायचं. त्या उपासनेत म्हणजे म्हणजे अतिशय जवळ असणारा, अतिशय जवळ कोणी तुमच्या. तुम्ही म्हणले मंडळी वाटते तुम्हाला, पण गेली स्वयंपाकाला पुढे जवळ. रात्रंदिवस फक्त उपश्य देवता असेल, आत्मा हा देव आहे. आणि ती उपासना करतात ना, हे जर केलं ना तर त्या अखंड ज्याच्यात खंड नाही. पहिलं होतं ना, आज नाही उद्या राहिलं नाही.
पहिला होता, आज आहे आणि उद्या राहणारा माझा परमात्मा. आणि अशा पद्धतीने जर इतका विश्वास आणि त्याचं चिंतन आपल्याला मिळालं, ते केलं विश्वासाने, आणि मग ती उपासना करतात. अशा पद्धतीने ही रेषा आहे संतांचे मार्ग जाऊन गेले आधी आपण म्हणतो. आणि मग त्या म्हणजे त्या उपासनेत, त्या चिंतनाने, त्या उपास्य देवताच्या जवळ म्हणजे अखंड असणारा मत्स्वरूपापर्यंत, मत्स्वरूप भगवंत म्हणतो सच्चित आनंद, माझं जे स्वरूप आहे ना, अंशी रूपाने चैतन्याच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून त्या चैतन्याने प्रवेश केला ना, तो आत्मा, तो मी तुझ्यात आहे म्हणले. अशा पद्धतीनं जर अनन्य होऊन त्या साधनेवर राहून जर उपासना केली ना, तर माझ्यातच तो भगवंत आहे हा भाव आहे. आणि मग मात्र असे कोणी भक्ती करणारे असतील ना, कोणी असू शकतं, काय मीच असं नाही, कोणी असू शकतं भाव प्रगट झाल्याच्या नंतर, पण टिकला पाहिजे. तिथं जाऊन भगवंत म्हणतात मत्स्वरूप जे होतात ना, त्या जनांचा म्हणजे त्या लोकांचा योग आणि क्षम्य मी चालित असतो. योग म्हणजे काही कळलंच नाही हो, काय भगवंताची कृपा, हा योग. आता तुम्ही चिंता नाही करायची, चिंतन करायचं, तो तुम्हाला उपदेश ठेवणार नाही. नव्हे तो तुम्हाला त्याच्या पायशी जागा द्या, जन्म मृत्यूचा फेरा. आणि क्षेम बघा बरं का, महाराज आता मी खूप कमवलं व्यवहारात, योग आले माझे. एक जणाला काय झालं, हातगाडी मोडत होता सिटीमध्ये, आणि त्याने ती पुढे आली, घेतलं तिकीट लॉटरीचं, आणि लॉटरी लागली, ती पेपर आउट झाली ना, एक सर्वसाधारण हमालाला 1-2 लाखाची लॉटरी लागली, प्रसारित झालं. आणि ते पेपर आला शेजाऱ्याकडे, तो मला भाऊ म्हणजे बोला ना, 2 लाखाची लॉटरी लागली ना तुम्हाला, हे म्हणले नाही, अरे पेपरमध्ये आहे, अरे बापरे म्हणजे खूप खुश झाला, दमणी का ना, गेला पैसे काढून आणले, दरवाजा बंद करून घेतला, मोजायला लागले, कधी बघितले नाही 500 रुपये, 2 लाख रुपये. तो म्हणत अगं नीट मोज, अगं ती नीट, त्यांचा हारडाओरडा. आणि पेपरमध्ये कोणी वाचलं होतं, चोरांनी वाचलं बरोबर, तो पत्ता शोधला, दरवाजात उभे आणि चर्चा ऐकू राहिले, खडखाड केलं, ऐकले, लपवले, म्हणले लॉटरी लागली, नाही म्हणले पैसे कुठे, म्हणले नाही आणलेच नाही, आता मोजीत होते म्हणले, चुत्या बनवत का, चहा काढला, चाकू मारला, काढून द्यावं लागले. का? योग आला पण क्षम झाला नाही. तसंच बायू आपलं रे राजा हो, योग आले राजा हो, ट्रॅक्टर मोटर गाड्या आहे रे, पण क्षम झाला पाहिजे, ते पचावता आलं पाहिजे. माझा योग येतो, भजे कुरड्या पोळ्या मला खायला मिळतात, पण ते मी पचवलं पाहिजे, हा क्षेम झाला पाहिजे. आणि ह्या भक्तीतून जे या पद्धतीने अनन्य होऊन चिंतन करून ती उपासना करतात, रूप म्हणजे अतिशय जवळ असणारा आत्मा हाच देव, अशी जर उपासना केली, त्याच्याशिवाय दुसरा नाही आहे, तर ते अखंड असणारं स्वरूप, ते माझं स्वरूप आहे, आणि ते मत स्वरूप परत येतात, माझ्या रूपाशी एकरूप होतात. आता देवाजवळ गेल्याच्या नंतर काय राहिलं, याच्या पलीकडे काय मिळवायचं आपल्याला, अहो दुःखच नाही राहिलं ना. आणि अशा जीवाचा, अशा माणसाचा मी योग आणि क्षम चालवित असतो. त्याला खूप लात मारली, तिथं पाणीच लागलं म्हणजे काय पीक झालं, ते मी देतो बी, आणि त्याचा क्षम म्हणजे सांभाळायचं काम मीच करतो, का काही होऊ नये. ही भक्तांची लक्षण आहे. मला आता आपण थोडेसे 2 वेळ घेऊ, किती टाईम झाला, आणि बंद करू बरं का महाराज. हा 10 मिनिटं ऐका. कसं आहे, आम्हाला फक्त काय झालं, यांना झालं, मला झालं, असं वाटतं तुम्हाला खूप समजून सांगावं, की जे आम्हाला कळलं ते तुम्हाला कळावं. अंधारात ठेवून, तुम्हाला अंधारात ठेवून आम्हाला काय मिळणार आहे, अंधारात नाही ठेवायचं, तुम्हाला प्रकाशामध्ये आणायचं. ज्ञानच हे प्रकाश आहे, त्या प्रकाशात आम्ही आलो तेव्हा हे आम्हाला कळायला लागलं, आणि ते तुम्हाला समजावं. तो आनंद तुमच्यात आहे, आपण त्याला बाहेर बघतो. बघा बरं का, मग सर्व भावेशी उखिते, आपण काया वाचा मनाने त्या भगवंताला विकलं म्हणजे समर्पित भाव म्हणतात. जसा दंडवत असतो ना, असे हात पूर्ण जमिनीला, याला काठी जशी पडली ना जमिनीला, तिच्या डोक्यात काही नाही, हा समर्पित भाव आहे. हा दंडवत आहे ना, समर्पित भावास गुरु महाराज समर्पित भाव. बघा बरं का. आणि पै सर्व भावेशी काया वाचा मनाने, काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे मुखाने, आणि मन म्हणजे अंतःकरणाने. इतकं एकरूप व्हायचं ना, आपण विकलं गेलं पाहिजे, याचा अर्थ समर्पित भाव भगवंताच्या सद्गुरूच्या चरणी आपला प्रगट झाला पाहिजे. आणि जे ओपिले, बघा बरं का,
मज चित्ते चांगल्या प्रकारे मज चित्ते जे उपिले, म्हणजे तिथं समर्पित भाव करून सर्वस्व तो माझा झाला ना. म्हणले माऊली जरा कळत नाही, थोडंसं समजून सांगा ना. हा सिद्धांत आहे इथपर्यंत. आणि याचा दृष्टांत सांगितलं, जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणी नेणे. सांगा ना तुम्ही महाराज. इतक्या सुंदर ववे इतक्या सुंदर ववे आणि वेळ लागावं मला असं वाटतं. त्याच्यासाठी भक्ती करायची. आणि शान राहून काय करतो मी, शान आहे मला जर चालू कुठेतरी नालायक येते झालं ना दुःख. ते मला म्हणले ना नालायक आहे, हा उद्या मारावा, गाडी खाली जावा. मी जर माझ्या नशेत राहिलो मला काही फरक पडतो भाई महाराज. बघा तुम्ही व्यवहारात सुद्धा तीच परिस्थिती आहे. आम्ही म्हणजे अजून जागी आहे कुठं आहे, शरीराच्या ठिकाणी. आणि म्हणून एकमेकाचे शब्द आपल्याला सण होते. दिवस आपण विचार करतो याला कामालाच लावायचं. काय वेड्यापणा आहे राजा हो. पुन्हा अनर्थ मिळणार आहे का तुम्हाला? अरे ज्याला कळलं नाही त्याला माफ करा, सोडून द्या, तुमचं कल्याण करून घ्या. कुठे नादी लागता, तुमचा वेळ घालवता का? कबीर महाराज एकदा मुलाला कमालला घेऊन मंदिरात गेले. त्या टायमाला पूर्वी एक असा नगारा असायचा, तो वाजायचा आणि दर्शन घ्यायचं. आता त्याच्या प्रथेप्रमाणे तो गेला नगारा वाजायला. कबीर महाराजांनी बघितलं, म्हणले कमाल काय करतो? नाही म्हणले ते वाजावं लागतो. वेडा आहे म्हणले तू. कबीर कहे कमाल को क्यों बजत आहे ढोल, एक श्वास चला गाय तर तीनों लोक को. एका श्वासाची किती किंमत आहे? स्वर्ग मृत्यू पाताळ एका बाजूला, एक श्वास नामाचा तुमचा बाजूला. आपल्याशी किती श्वास चालले? 21,600. आणि इकडे नगाऱ्याच्या आणि याच्या नादी लागल्यावर श्वास व्हायला जात नाही. मग कुठं नादी लागता? संतांनी जागी केलं, उठा जागी वारे. आम्ही जागी आहे पण स्वरूपापाशी नाही. त्या स्वरूपापाशी तुम्ही जर जागी झाले ना मग खरा आनंद आहे. तुम्ही डोळे उघडल्याच्या नंतर माझा भगवंत नटला सगळ्या रूपामध्ये हे दिसतो. पण आपलं उलटं झालं, त्याच्यावर आपण राहत नाही, भाव ठेवत नाही. अनुग्रह उद्या प्रबोध उद्या, पण आपली थोडंसं इकडे तिकडे झालो ना, आला काय म्हणजे तो तोंड बघा वाटलं. बघा आता तूच मानलं ना भरला गंधाटारी दिशे. मग असं का होतं? थोडीसं रस्ता गाडी बाजूला जाते म्हणून आपण पुन्हा गाडी रस्ते रे म्हणून हे पोलीस खातं हे लागले पळायला गाड्या. आमची ड्युटी महाराज, ड्युटी करणं फार मोठा असतो. हे ड्युटी आहे तिघांच्या, हे असतील हे ड्युटी आहे. हो, हे साधूने सांगलेली ड्युटी. ऐका मग तुम्ही आता. जैसा बघा बरं का, गर्भगोळ उद्यमाते कोणी नेणे. आता ऐका ना तुम्ही, इतका गोड असा, त्याच्यानंतर तुम्ही ती उवीचा संदर्भ खाली इतका सुंदर दिलेला आहे. ज्याप्रमाणे आईच्या गर्भामधला जो पिंड आहे ना तो व्यवहार जाणतो का? तो फक्त त्या आईच्या गर्भामध्ये तो समर्पित आहे, त्या आईच्या पोटामध्ये. तो जशी व्यवहार जाणत नाही ना तशी आमची स्थिती झाली पाहिजे. मग व्यवहार सोडून द्यायचे, कारण व्यवहारात राहा. पण व्यवहारात राहून हे डोक्यात घेऊ नका, हे दुःखाला कारण आहे. मला हे म्हणायचं, व्यवहार करा ना, ते तर करावं लागेल. अन्नमय कोश आहे, याच्यामध्ये टाकावं लागेल. पैसा कमा, पैसा काही करत नाही, फक्त रस्ता चुकू नका, इकडे तिकडे जाऊ नका, हे इथं सांगायचं. असं एक दिवस होतो बघा बरं का. आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, आता जैसा मी वाचून काही, जैसा मी वाचून काही, जैसा म्हणजे तैसा, तैसा म्हणजे कैसा, मी वाचून काही. फक्त तो मसरूप झाला केवळ कशामुळं? त्याला चिंतनाचं महत्त्व कळलं. आणि ती चिंतन म्हणजे उपासना करतो आणि अखंड असणारं जे सच्चित आनंद स्वरूप, त्या स्वरूपाशी एकरूप होतो आणि त्याचं मी सगळं चालवतो. म्हणून आपण बाकीची चिंता करतो. आपण पाऊस पडून करू, हा तुमच्या हातात असलं तुम्ही जरूर चिंता करा ना. उलट जेवण जाईणार तो त्याच्या हातात आहे, मग त्याचं चिंतन करा ना. किती काही सोपी गोष्ट. 4 चौघ आले का, कसं होईल काय नव्हतं कसं, आता तुझ्या हातात आहे का? म्हणजे नाही, मग काय आलं डोकं फोड करतो, जेवण जाईन आणि झोपी नाही तुला. हा डोक्यातलं काढ नाही गचपणे. अरे ज्याच्यासाठी तुला नरदेह मिळाला त्याला आठवतो, तो सगळं करतो, योग क्षम चालवतोय. तैसा मी वाचून काही, अनेक गोमटेच नाही मजाची नाम पाही जिनिया ठेविले. बघा तुम्ही, म्हणून भगवंत परमात्मा म्हणतात, राजा तुला जी नामसाधना दिली ना, तर तुला हे कळावं आणि तुझं जीवन तुला सफल करायचं आहे ना. बघा बरं का, तुला सफल करायचं ना, जगायचं ना चांगलं, म्हणून अनेक गोमटे नाही मजची नाम पाही जिने ठेविले. म्हणून ते जाणण्यासाठी मी निर्गुण निराकार जरी परमात्मा आहे, पण तुम्ही घाबरलेले, आवाज देण्यासाठी त्याचं काही पाहिजे ना भगवंताला, म्हणून त्याला नाम ठेवलेले. आणि त्या नामाचा जेव्हा आवाज द्याल बस तो धावतो. आणि तो कुठे तुमच्यातच आहे.
पण आमचा विश्वास नाही. एक उभी घेतो फक्त. ऐसे अनन्न गतिके चित्ते चिंती ता साते माते ते उपस्थित आहे ते मीच शिवी. त्याला म्हणा विषय तो त्यांचा झाला नाही. बघा आता त्यांनी सांगितलं ऐसे, ऐसे म्हणजे तैसे, मी वाचून कैसे पैसरो भावे शिवखिरी. हे खटके एकमेकाला खटकी, ते व्यासपीठ असते ना, खटके एकच फळी असते, पण त्या कारागीर बघा ना. मला विचारलं म्हणले व्यासपीठ सांगा ना अण्णा. मी बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि अरे म्हणले पीठ सांगू राहिले व्यासपीठ. म्हणलं नाही माहिती. खटक्या आणि ही ज्ञानेश्वरी आपल्या खटक्या आहे ना उघडून टाकते आणि म्हणून बारकाईनं अभ्यास करायचा. मग बघा ऐसे, ऐसे म्हणजे वरच्या भावाचा संदर्भ. अन्य गतिके अनन्य, या मार्गाने जो जातो ना त्याचं चित्त म्हणजे त्याचं अंतकरण म्हणजे मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे अंतकरण चतुष्ट म्हणजेच सूक्ष्मती. चिंतिता साते माते, आणि त्याने जर मजचे नाम पाही जिनेने ठेविले, ज्या श्रुती स्मृती माऊलीने त्याला एक खून केली ओळखण्यासाठी ते नाम, आणि त्याच्याशी जर तुम्ही एकरूप झाले, अनन्य जर झाले ना, तुमचं चित्त तिथं स्थिर होईल. आणि मग मात्र चिंतित साते माते असं चिंतन करता करता जे उपासिती ती तया ते मीच शिवी. आणि त्याची जी उपासना आहे ना बैठकच करत नाही. आता बघा तुम्ही मीच शिवी. ज्ञान देव मौन जपमाळा तरी धरून श्रीहरी जपे सदा माय बापांना. भाग्यवान तुमच्या पाया पडतो लागून या पाय विनंती तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, नामच बोलले. आणि म्हणले मग रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणं, रामकृष्ण हरी म्हणा, खुशाल नाचा ना, रामकृष्ण खुरा म्हणा ना. कारण त्या भगवंताने ते घेतलेल्या रूपाला जे नाव ठेवलं त्याच्यात किती पावर आहे. हो, पण जर गुह्य जर मिळालं त्याच्यात किती पावर असेल हे आपल्याला समजून घ्यायचं. म्हणून ह्या अनुग्रहाची पद्धत आहे. लोकलेलं ज्ञान आहे. तुमच्यापर्यंत आलं मायबापाने घरपोच झालं, भाऊ येतात तुम्हाला जागी करतात. मी महाराजांना म्हणलं चाला, ते सगळं काम सोडलं आणि आलेले खरं सांगा गाडीवर घेऊन आणले. मी आजारी पडलो पण ते गाडी चालवली. म्हणून म्हणले ते मग आरामच करा तुम्ही. तर तुम्हाला सगळ्यांना माझी एकच नम्र विनंती, आम्ही आल्याच्या नंतर जसे तुम्ही एकत्रित येता, आम्ही नसतानासुद्धा तुम्हाला माझ्यामध्ये नवनाथ भाऊ दिसावा, माझ्यामध्ये भागीनाथ भाऊ दिसावा, वालिंद